श्री नर्मदा पुराण अध्याय 45 शूलभेद कथनात अंधक प्रशंसा वर्णन। ओम नमो नर्मदाय। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, ऋषीदेवांच्या संमेलनात पूर्वी राजा उत्तानपादने श्री महेश्वरांना हाच प्रश्न विचारला होता। उत्तानपादने विचारले, हे तीर्थपुण्यदायी श्रेष्ठ व सर्व देवरूप आहे असे ऐकले आहे। भगवान श्री शंकराचे हे गोपनीय स्थान न कधी पाहिले न या तीर्थाबद्दल कधी ऐकले। शूलभेद कसे निर्माण झाले, पूर्वी याची उत्पत्ती कोणी केली, हे प्रभू त्या तीर्थाचे विस्तारपूर्वक महात्म्य मला सांगा। ईश्वर वदले, पूर्वी महापराक्रमी बलगर्वित दानव होता। इहलोकात त्यासम महापराक्रमी शक्तिशाली कोणी नव्हता। श्री ब्रह्मदेवाच्या पुत्राचा अंधक नावाचा उन्मत्त पुत्र होता। अकंटक राज्य करत तो निजस्थानी स्थित असा प्रसन्न व दष्टपुष्ट होता। त्याचा देवांगनासुद्धा तिरस्कार करत नव्हते। त्याचे भवन अग्निदेवाच्या उद्यानासम प्रकाशमान होते। हे भरतवंश उत्पन्न राजा, तेव्हा अंधकाराने विचार केला की ही श्री शंकरांना प्रसन्न करावे, ज्यामुळे ईश्वराचा अनुग्रह लाभेल आणि मनी असलेला वर मागेन। परम निश्चय करून अंधकारातून एकटाच निघाला। श्री नर्मदा तटावर पोचल्यावर तो दानव कठोर तपश्चर्येत मग्न झाला। दिव्य 1000 वर्षापर्यंत तो निराहार राहिला। त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा 1000 वर्षापर्यंत तो केवळ जल पिऊन राहिला। तिसऱ्या वेळेला तो 1000 वर्षापर्यंत केवळ धूमपान करून, तर चौथ्या 1000 वर्षात तो लोकाभ्यासात गर्क होता। इतके उग्र तप तिथे कोणी केले नाही। हे भरतवंश राजा, जेव्हा त्याचे केवळ अस्थिचर्मा अवशेष राहिले, तेव्हा त्याच्या मस्तकातून निघाली धूमवरती स्वर्ग ओलांडून कैलासात स्थित झाली। त्यावेळी श्री महेश्वर समीप उमादेवीने विचारले, मनुष्यलोकात उग्र तप करणारा हा कोण? हा 4000 वर्ष झाले असे न तप कोणी केले न पाहिले न यासंबंधी कोणी ऐकले। हे देव, या नियमबद्ध तपस्वीच्या बाबतीत आपण उपेक्षा का दाखवतात? हे ईश्वर, थोडे तप केले तरी आपण सर्वांना त्वरित प्रसन्नता देतात। हे महेश्वरा, आज मी आपल्याबरोबर अक्षक्रीडा करणार नाही। हे भक्तवत्सल, जोपर्यंत आपण या दानवाचा उद्धार करत नाही, हे ईश्वर, हे सर्व लक्षण संपन्न महादेवी, वा छान, क्लेश सहन करत तप करणाऱ्या त्या दानवाला मी जाणू शकलो नाही। त्याच्याकडे माझे लक्षच गेलं नाही। प्रिय परम पदाचे चिंतन करत मी योगाभ्यासात स्थित होतो। आता माझ्यासोबत तू चल, तिथे तो तपस्वी तप करत आहे। तेव्हा उमादेवीसह देव श्री महेश्वर तिथे गेलेत। श्री शंभू महादेवाने त्याला अस्थिचर्मा अवशेष स्थितीत पाहिले। देवादिदेव श्री महेश्वराने प्रसन्न होऊन विचारले, हे दानवश्रेष्ठ, तू भयंकर कठोर रोमांचित करणारे तप का केले आणि केलेस? हे वत्स, तू हे घोर तप का केलेस? वत्स, तुझ्या मनात असलेला वर मी तुला देईन। अंधक म्हणाला, हे शंभू महादेव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात व वर देऊ इच्छिता, तर श्री महेश्वर, मी सर्व देवांना जिंकू शकेन, हाच वर मला द्या। ईश्वराने त्याला समजावले, तू कधी स्वप्नातही देवाशी युद्ध करू नकोस। जे असंभव आहे आणि जे मनाला रुचत नाही ते कदापि सांगू नये। यास्तव तुझ्या मनात अन्य काही असेल तर ते माग। स्वर्ग, पाताळ व इहलोकात स्थित मनोवांछित विविध भोग स्वर्गात देव इंद्रदेवाप्रमाणे निष्कंटक राज्य कर। श्री शंकराचे ते वचन ऐकून तो अंधक वैषम्याने ग्रासला। मी व्यर्थ कष्ट केले सहन, मी काही साधू शकलो नाही, असे म्हणून दीर्घ निश्वास सोडून तो धर्तीवर कोसळला। मुळापासून कापलेल्या वृक्षाप्रमाणे तो श्वासरहित निर्जीव झाला। त्याला बेशुद्ध झालेला पाहून श्री महादेव म्हणाले, श्री शंकर, याचे जे मनोरथ आहे तेच त्याला द्या। भक्ताची उपेक्षा केल्याने आपली अपकीर्ती होईल। श्री शंकराने समजून सांगितले, जर मी याच्या नुसार वर दिला तर श्री विष्णू, ब्रह्म व मलाही ते मान्य होणार नाही। हे देवीश्वर, उच्चत्व प्राप्त झाल्यावर हा अन्य सुरासुरांना तुच्छ लेखेल। देवी म्हणाली, हे महेश्वर, कोणत्या उपायाने आपण याचा उद्धार करा? कोणत्याही उपायाने याचा आपण उद्धार करा। श्री विष्णू वर्ज्य करून अन्य सर्व देवांना तो जिंकेल असा वर द्या। ईश्वर बदले, हे देवी, जे माझ्या मनात आहे तेच तू सांगितले, हा योग्य उपाय आहे, मी हाच वर देईन। तेव्हा अमृत सिंचन केल्यावर अंधक तत्क्षणी स्वस्थ झाला। पुन्हा
नव्याने त्याचे सर्व अवयव सुशोभिवंत झाले. श्री शंकर म्हणाले, तू एकाग्र चित्ताने माझे ऐक. उत्तम वर घे. श्री विष्णू जोडून जे काही तुला इष्ट वाटेल ते तुला वर रूपात मी देईन. तू सर्व कार्यात सफल व्हावेस. तुझा धर्म विपरीत नसावा. असुर हे तू उचित मानत असशील तर मी तुला वर देईन. श्री विष्णू व मी सोडून तू सर्व देवांवर विजय प्राप्त करशील. अंधक उत्तरला, असेच हो. केवळ स्वबळाचा आश्रय घेऊन श्री विष्णूंना वर्ज करून मी सर्वांना जिंकावे. आता मी निश्चितच कृतार्थ झालो. असे म्हणून तो श्री शंकरापुढे नतमस्तक झाला. नर्मदे हर. हे देव, आपण उमादेवीसह श्रेष्ठ कैलास शिखरावर जावे. भगवान श्री महेश्वर अंधकाला वर देऊन उमादेवीसह नंदीश्वरावर आरूढ होऊन अंतर्धान पावले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शूलभेद कथनात अंधक प्रशंसा वर्णन नावाचा 45वा अध्याय मा नर्मदा चरणी पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.